आज आपण 10वीच्या गणित भाग 1चा 1.5ची लेखी उदाहरणं पाहणार आहे आणि सेमी इंग्लिशची मी वेगळी केलेली आहेत व्हिडिओ. हा पूर्ण मराठी व्हिडिओ आहे. तर पहिलं उदाहरण आहे की दोन संख्यामधील फरक 3 आहे आणि मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे. तर त्या संख्या काढा. तर पण मोठी संख्याला x मानलेलं आहे, मोठी संख्या x मानायची आणि लहान संख्या y मानायची. तर पहिली अट काय आहे की दोन्ही संख्यांमधला फरक 3 आहे. मोठी संख्या आपण x मानली तर x मोठ्या संख्यामधून लहान संख्या वजा केल्यानंतर फरक म्हणजे वजाबाकी, तर मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा केल्यानंतर 3 येते असं सांगितलेलं आहे त्यांनी. मग x वजा y बरोबर 3 असं समीकरण 1 नाव द्यायचं आहे. आणि मोठ्या संख्येची तिप्पट म्हणजे किती? 3x. तिप्पट म्हणजे 3 ने गुणायचं. x ही मोठी संख्या आपण मांडलेली आहे त्यामुळे मोठ्या संख्येची तिप्पट 3x आणि लहान संख्येची दुप्पट तर 2 ने गुणायचे. लहान संख्येची दुप्पट होते 2y. दुसरी अट काय आहे की मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज आहे 19. म्हणजे 3x अधिक 2y बरोबर 19. याला समीकरण आपण 2 नाव देणार आहे. त्यानंतर समीकरण 1 ला 2 ने गुणायचं आहे. समीकरण 1 ला 2 ने गुणल्यानंतर 2x वजा 2y बरोबर 6 असं समीकरण 3 मिळणार आपल्याला. समीकरण 2 आणि 3 यांच्यामध्ये 2y यांचे सहगुणक समान आहेत आणि चिन्ह पण त्यांचे भिन्न आहेत त्यामुळे त्यांची बेरीज करायची. 3x अधिक 2y बरोबर 19 आणि 2x वजा 2y बरोबर 6. बेरीज केल्यानंतर 2 अधिक 2y ला वजा 2y कॅन्सल होतात. 3x अधिक 2x बरोबर 5x आणि 19 अधिक 6 बरोबर 25. x बरोबर 25/5. 5 एके 5, 5 5 25. xची किंमत आली 5. आता ही xची किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवणार आहे. x वजा y बरोबर 3. xच्या जागी 5 ठेवणार. 5 वजा y बरोबर 3. वजा y बरोबर 3 वजा 5. वजा y बरोबर वजा 2. वजा वजा कॅन्सल. y बरोबर 2. तर उकल काय आली? मोठी संख्या 5 आणि लहान संख्या 2. कारण मोठी संख्येला आपण x मानलेलं आहे आणि लहान संख्येला y मानलेलं आहे त्यामुळे मोठी संख्या 5 आणि लहान संख्या 2.